नमस्कार, कसे आहात सर्व? खूप खूप स्वागत आहे तुमचं माझं चॅनल न्यू जर्नीमध्ये. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तिमत्वातूनच सिद्ध होतो. वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा. भविष्य फार धूर्त आहे, ते फक्त आश्वासने देते, खात्री नाही. मगाशी तुम्ही जास्वंदाचं फूल पाहिलं. सकाळ अशी छान झाली की कोणाला नाही आवडणार. जास्वंदाचा हा डबल पाकळीचा प्रकार मला पहिल्यांदाच पाहिला तेव्हा खूप आवडला होता. कारण त्याच्या अगोदर मी फक्त सिंगल पाकळी आपली जे रेग्युलर जास्वंदाचं फूल असतं तेच पाहिलं होतं. हे झाड मिस्टरांनीच नर्सरीमधून आणलेलं आहे. तर आता इथे पाहिलं तुम्ही माझे कपडे पण धुवून वाळत घालून झालेले आहे. पुढचं मी स्वयंपाकाचं शूट काहीच केलं नाही. डायरेक्ट मी तुम्हाला आता इथे संध्याकाळीच भेटत आहे. तर इथे आम्ही चाललो आहोत उरूस बघण्यासाठी. महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला मिरजेचा उरूस. आता मिरजेचा उरूस हा होऊन बरेच दिवस झालेले आहेत, पण मी हा व्लॉग शूट केला होता म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. आणि उरूस असेल, गावची जत्रा असेल, हे असे असतात ना, त्या गावच्या जत्रेत मोबाईलमध्ये आपण काढलेला फोटो कधी पण असा अचानक पाहिला की आपण त्या वातावरणात जाऊन मनाने पुन्हा पोचतो. इथे मी आता माझं बोलणं थांबवते आणि तुम्ही हा उरूस आता अनुभवा. चा ब्लॉग जर आवडला तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि असाच तुमचा सपोर्ट कायम असतो. दहाला दोन म्हणजे हे दोन ना आता दिला ते नाही 5ला 2 आहेत. बर हा बर मग ती तेवढंच द्या आणि दोन द्या ते आणि तुम्हाला हे नको. सगळं फुल होतं ना भरलेलं. आता इथे मिस्टरांच्या अवताराकडे दुर्लक्ष करा, कारण मी त्यांना कितीही वेळा सांगितलं तरी त्यांनी काही ऐकलं नाही. की तो जो रुमाल आहे तो नीट कवर करा म्हणून त्यांना मी सांगितलं होतं, पण त्यांनी काही ते अजिबात ऐकलं नाही. त्याच्यामुळे त्यांचा अवतार तो तसा दिसत आहे. तर इथे आम्ही पापड पण छान असं एन्जॉय केलं. पापडाची टेस्ट छान होती. आणि आपण जत्रेत आलो की एक असतं, जत्रा म्हणा किंवा उरसामध्ये, त्यात हायजीनचा काहीही संबंध नसतो. कारण ते तेल कशातही ते तळलेलं असतं, पण त्याला काही हे नाही. आपण ते एन्जॉय करण्यासाठी आलेलो असतो म्हटल्यावर मग दुर्लक्ष करणं हा एकच पर्याय आहे. नाहीतर बऱ्याच जणी आणि कमेंट लिहितील की ते जत्रेतलं कसं खाताय वगैरे, काय हायजीन नावाचा काही प्रकार आहे की नाही. कारण आपण जत्रेला येताना हे आपण सगळं डोक्यात ठेवूनच येत असतो की जत्रा आहे म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी अशा असतातच. मग त्याशिवाय ती जत्रा कशी किंवा तो उरूस कसा. तर ह्या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष करा आणि तुम्ही एन्जॉय करा हा उरूस. काय ते कसलं आहे ना, गोल गरगरीत. त्या 20 रुपयाला कलर द्यायला हे दाखवा वहिनी, हे चांगलं आहे बघा. एक बघूले, एक बघूले.
अरे आओ तो ले गया यानी के बोलत होतो पूर्ण आपलं बदलतो दूध साखर घेतली शिरापुरी हां बघ म्हणूनच काय काहीतरी वेगळं कधी काय तर जास्त टेस्ट पाव किलो हां देव पाव किलो देव 4 दे दो कैसा पाव है 50 का वो एक पाव दो पैसे दे दो कितना होगा तो देता ना भाई 50 रुपया काम पैसे घेऊन द्या पहिले उचलू आहे ना मोठीच्या मोठी हातानेच करायचं आहे बघते कला